आपल्या YouTube चॅनलवर आपण विविध नद्या जसे की गंगा, कृष्णा या ॲनिमेशनच्या साहाय्याने पाहिलेल्या आहेत. आज आपण भारतातली सगळ्यात महत्त्वाची नदी ती म्हणजे इंडस, ज्याला मराठीमध्ये सिंधू नदी असं म्हणतो, त्या नदी प्रणालीविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपथ अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इंडस नदी म्हणजेच ज्याला मराठीमध्ये आपण सिंधू नदी म्हणतो, तिचा उगम चायनामधील म्हणजेच तिबेटमधील मानसरोवर तलाव जे कैलाश पर्वताच्या जवळ आहे तिथून होतो. ही नदी ॲक्च्युली आहे ट्रान्स हिमालयन नदी. आता ट्रान्स हिमालय काय आहे हे आपण हिमालय या लेक्चरमध्ये पाहिलंच आहे. तर ही नदी मानसरोवर लेक जे कैलाश पर्वताच्या जवळ आहे तिथून उगम पावते, जे तिबेटमध्ये आहे म्हणजे चायनाचा भाग आहे, तिथून उगम पावते. नंतर ती प्रवास करत भारतामध्ये लडाखमध्ये प्रवेश करते. आता लडाखमध्ये एक ठिकाण आहे डेमचोक, या डेमचोक ठिकाणाहून ती भारतात प्रवेश करते. ही नदी मुख्यतः काराकोरम रेंज आणि लडाख रेंज यांच्या दरम्यान वाहते, नंतर वायव्येकडे वाहत जाते आणि लेह आणि बटालिक या भागामधून वाहते. आता बटालिक हे जे ठिकाण आहे हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे भारतासाठी, कारण भारत पाकिस्तान यांच्यामधलं जे कारगिल युद्ध झालं त्याची जी युद्धभूमी होती ती म्हणजे बटालिक. नंतर ही नदी LOC क्रॉस करते. LOC म्हणजे काय तर लाईन ऑफ कंट्रोल, ती पार करते आणि त्यानंतर गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशातून वाहते. आता या गिलगिट बाल्टिस्तान जवळ नंगा पर्वत आहे. नंगा पर्वतापासून ती शार्प डावीकडे वळते आणि तिचा प्रवास नैऋत्य दिशेने सुरू होतो. नंतर ही नदी पाकिस्तानात प्रवेश करते आणि पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा, पंजाब आणि सिंध प्रांतातून वाहत जाते आणि शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता या सिंधू नदीच्या 5 महत्त्वाच्या उपनद्या आहेत. कोणत्या त्या उपनद्या तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. कोणत्या उपनद्या? झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. आता सर्वप्रथम आपण झेलम नदीबद्दल जाणून घेऊ. तर झेलम नदी ही जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग या ठिकाणाहून उगम पावते. नंतर ती श्रीनगर जवळून वायव्येकडे वाहते आणि त्यानंतर ही नदी वुलर तलाव तयार करते. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ही नदी बारामुल्ला सेक्टर आणि उरी जवळून वाहते. आता उरी हे ठिकाण तुम्हाला माहीतच आहे. 2016 मध्ये पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद ही जी आतंकवादी संघटना आहे त्यातील 4 आतंकवाद्यांनी भारताच्या इंडियन आर्मी ब्रिगेडच्या हेडक्वार्टरवर भ्याड हल्ला केला होता. तेच हे उरी ठिकाण आणि त्याचा रिप्लाय आपण खूप छान प्रकारे दिला होता. हे आपण उरी मूवीमध्ये पण पाहिलं आहे. आता येऊया आपण पुन्हा झेलम नदीवर. तर ही झेलम नदी पाकिस्तानातील झांग या जिल्ह्यामध्ये चिनाब या नदीला जाऊन मिळते. आता झेलम आणि चिनाबचा हा जो एकत्रित प्रवाह आहे तो सिंधू नदीला पुढे जाऊन मिठानकोट या जागी भेटतो. आता ही गोष्ट आपण पुढे पाहणारच आहोत चिनाब नदीबद्दल, पण आता लक्षात ठेवा झेलम आणि चिनाबचा एकत्रित प्रवाह जो झांग जिल्ह्यामध्ये एकमेकांना एकत्र मिळाला होता तो नंतर पुढे एकत्र वाहून जाऊन मिठानकोट जवळ सिंधू नदीला मिळतो. तर येऊया आपण चिनाब या नदीकडे. चिनाब या नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील लाहुल आणि स्पिती या दरीतील 12 लाचा ला या पासमधून म्हणजेच खिंडीमधून होतो. आता या नदीला चंद्रभागा असे देखील म्हणतात, कारण या नदीच्या 2 उपनद्या आहेत, चंद्रा आणि भागा. ही नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाऊन आत्ताच मी सांगितलं की झेलम या नदीला जाऊन मिळते. कुठे तर पाकिस्तानातील झांग या जिल्ह्यामध्ये. हा होता चिनाबचा प्रवास. आता आपण जाऊ तिसऱ्या उपनदीकडे जिचं नाव आहे रावी नदी. या रावी नदीचा उगम हिमाचल प्रदेशमध्ये होतो. नंतर ही नदी वायव्येकडे आणि पश्चिमेकडे वळून भारत आणि पाकिस्तान बाउंड्री फॉर्म करते पंजाब जवळ. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की पुढीलपैकी कोणती नदी भारत आणि पाकिस्तानची बाउंड्री फॉर्म करते, तर ती आहे रावी नदी. नंतर ही नदी पाकिस्तानात प्रवेश करते आणि चिनाब या नदीला जाऊन मिळते. आता येऊया आपण चौथ्या उपनदीकडे जिचं नाव आहे बियास. आता बियास नदीचा उगम हिमाचल प्रदेशमधील सोलांग व्हॅलीमधील म्हणजे सोलांग व्हॅलीच्या जवळच असलेल्या रोहतांग पास येथील बियास कुंड या स्थानापासून होतो. सुरुवातीला ही नदी दक्षिणेकडे जाते, आधी मनालीमधून जाते आणि नंतर कुलू या टाउनमधून जाते. आता तुम्हाला कुलू मनाली हे माहीतच आहे. त्यानंतर ही नदी पंजाबमधील कपूरथला येथील हरिके जवळ सतलज या नदीला मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, बियास नदी
आणि सतलज नदी यांचा संगम भारतातच आहे, पंजाबमधील हरिके या ठिकाणाजवळ. आता हीच बियास नदी, या नदीपासून इसवी सन पूर्व 326 मध्ये म्हणजेच 326 BC मध्ये अलेक्झांडरच्या सैन्याने उठाव केला आणि ते या बियास नदीपासून परतले. या बियास नदीला ग्रीक भाषेमध्ये हायफॅसिस असं म्हणतात आणि एन्शियंट इंडियामध्ये त्याला म्हणतात विपाशा. आता येऊया आपण सिंधू नदीच्या 5व्या आणि महत्वाच्या उपनदीकडे, जिचं नाव आहे सतलज नदी. या सतलज नदीचा उगम चायनाचा भाग असलेला तिबेटमधील राक्षसताल तलाव यापासून होतो. ऍक्च्युली ही जी नदी आहे ती लँकेन झँगबो या नदीचं एक्सटेन्शन आहे, हे लक्षात ठेवा. लँकेन झँगबो या नदीचं ऍक्च्युअल नाव लँकेन झँगबो जरी असलं तरी त्याचा अर्थ एलिफंट रिव्हर असा होतो आणि याचं ओरिजिन माउंट कैलाश पर्वत आहे. ही नदी भारतात शिपकीला या पासमधून म्हणजेच खिंडीमधून येते आणि त्यानंतर या नदीचं भारतात नाव तयार होतं, ते म्हणजे सतलज. ही नदी भारतात वाहत असताना भारतात भाकरा नानगल हे खूप मोठं धरण या नदीवर बांधलेलं आहे. या धरणापासून हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान यांना वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा होतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ही नदी पंजाबमधील हरिके जवळ कोणत्या नदीला मिळते तर बियास या नदीला मिळते. नंतर सतलज आणि बियासचा एकत्रित प्रवाह हा पाकिस्तानमध्ये प्रवेश करतो आणि पाकिस्तानमध्ये ही नदी चिनाब नदीला मिळते. म्हणजे चिनाबला आधी झेलम नदी मिळते, मग रावी नदी येऊन मिळते आणि शेवटी सतलज नदी येऊन मिळते. आणि या सगळ्यांचा एकत्रित प्रवाह म्हणजेच सिंधू नदी ही शेवटी जाऊन अरबी समुद्राला मिळते. हे पहा, असे ॲनिमेटेड व्हिडिओ तयार करण्यासाठी बरेचसे कष्ट लागतात. तर हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला अजून प्रेरणा मिळते की असे नवनवीन व्हिडिओ ॲनिमेटेडच्या सहाय्याने बनवण्याचे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.